राधिकाताई, आत्ता ते महत्वाचं नाहीये, पण मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. माझ्याशी काय? कारण तुम्हीच अशा एकमेव व्यक्ती आहात ज्या रेवतीला जवळून ओळखतात. काय बोलायचंय? आता कसं सांगायचं? म्हणजे मला माहिती आहे जे काही घडून गेलंय ते काही बदलणार नाही, पण आम्हाला एक मुलगी आहे आणि माझा जीव तिच्यासाठी तुटतोय हो. मला नेहाला भेटावं असं वाटतं, तिच्याशी बोलावं असं वाटतं. आणि तुम्ही हे समजू शकता, तुम्हालाही एक मुलगा आहे. मुलांना आई वडील दोघांचंही प्रेम हवं असतं. हे पाप, तो तुमचा खासगी मामला आहे. मी तसं काहीच नाही करू शकत. तुम्ही असं काऊन नाही करत? तुम्ही एकदा रेवतीशी बोलून घ्या आणि भेटून घ्या ना नेहाला. हा, अहो ते शक्य नाहीये ना, कारण रेवती यासाठी कधीच तयार होणार नाही. मी नेहाला कधीच भेटू शकणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो, फक्त एकदा माझी आणि नेहाची भेट घालून द्या प्लीज. माझ्या मुलीला मला डोळे भरून पाहायचंय हो. तिला जवळ घ्यायचं बस, बाकी मला काही नको. काय करू मी? नेहालाही बाबांना भेटायचंय, पण ही रेवती. हॅलो हॅलो राधिकाताई, ऐकताय ना? हा, बघा ना, एका बाप आणि मुलीची भेट घडवून आणा. खरंच मी तुमचे उपकार या जन्मात विसरणार नाही. आओ, ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे हे पा मंदार भाऊ, कसं आहे ना, का तुमचं बापाचं मन आहे. तुम्ही एकदा भेटाल नेहाला, तुम्हाला तिला परत परत भेटावंसं वाटेल. एकदा भेटून तुमचं मन नाही भरणार, म्हणून म्हणते मी नकोच ना. आणि हे सगळं रेवतीला कळलं तर काय होईल माहितीये ना तुम्हाला? रेवतीला कळलं तर काय याची भीती नाहीये मला, पण मला माझ्या मुलीची फार आठवण येते हो. अहो राधिकाताई, आता मी बाहेर गावी जाणार आहे. काम झाल्यावर परत कधी येईन माझंच मला माहित नाही. म्हणूनच फक्त एकदाच मला नेहाला भेटायचं, मला तिच्याशी बोलायचंय. तिला मला सांगायचंय की आता मी इथे नसणार आहे. अहो पण हे सगळं तिला सांगून काय उपयोग? ऍटलीस्ट मला समाधान तर मिळेल ना की मी माझ्या मुलीशी बोललोय. हे राधिकाताई, मला मान्य आहे की मी चुकलो, पण माझ्या मुलीच्या बाबतीत मला तीच चूक परत करायची नाही हो. माझं नेहावरचं प्रेम खोटं नाही हो. प्लीज प्लीज मला एकदा भेटवून द्या. हे पा मंदार भाऊ, नाही, मी तुम्हाला काहीच नाही मदत करू शकत. सॉरी, मी आता जरा कामात आहे. ठेवते फोन. हॅलो 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 राधिकाताई, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.